नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत NCMC कार्डबद्दलची माहिती. तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे जे बस महामंडळाकडून चालू करण्यात येणार आहे 28 तारखेच्या नंतर. जे ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील किंवा दिव्यांग प्रवासी असतील त्यांच्यासाठी हे NCMC कार्ड कंपल्सरी राहणार आहे. 28 फेब्रुवारी 2026च्या नंतर 1 मार्च 2026 पासून ज्यांना कोणाला बसमध्ये प्रवास करण्याचा आहे, ज्यांना सवलत घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे कार्ड राहणार आहे. तर हे कार्ड तुम्हाला काढण्यासाठी जवळच्या तुमच्या बस डेपोमध्ये जाऊन तिथे एक खिडकी आहे गव्हर्नमेंटची, तिथं गव्हर्नमेंटच्या खिडकीला जाऊन तुम्हाला तिथं जाऊन कार्ड काढायचं आहे. तर तुम्हाला कार्ड काढण्यासाठी 199 रुपये लागतील आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि आधार नंबरला लिंक असलेला मोबाईल हा सोबत लागणार आहे, ज्यावरती OTP येतो. तो OTP टाकल्यानंतरच तुमचं कार्ड जनरेट होणार आहे आणि जनरेट झाल्यानंतर ते कार्ड तुमचं 1 महिन्याने तुम्हाला मिळणार आहे. पण त्यानंतर जे तुम्हाला तिथून पावती येणार आहेत ना, त्या पावतीवरती तुम्हाला बसमध्ये प्रवास करता येणार आहे. तर ह्या कार्डचा फायदा असा आहे की कॅशलेस प्रवास व्हावा आणि सुट्ट्या पैशांची गरज लागू नये. कंडक्टरला पैसे देण्याऐवजी फक्त NCMC कार्डचा वापर करूनच तिकीट काढता येईल या आणि वेळेची बचत करता येईल, यासाठी हे कार्ड गव्हर्नमेंटकडून काढण्यात आलेलं आहे. तर प्रवाशांना जी फायदा घ्यायचा आहे त्यांनी. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.